मित्रांनो, स्वागत आहे मित्रांनो. आज एपिसोड नंबर आपला होता तो एपिसोड नंबर 23च्या आपल्या बिग बॉस मराठी सीझन 5च्या आपल्या एपिसोडमध्ये आणि आजच्या रिव्ह्यूमध्ये. तर मित्रांनो, आज झालेलं आहे ते निकूताई आणि आपल्या गणूदादाचं भांडण. आता तर नक्की कशामुळे झालं ते आपल्या रिव्ह्यूमध्ये तुम्हाला समजेलच. म्हणजे आपण व्हिडिओ पण टाकला होता त्याच्यावरचे की झालेलं आहे ते डी पी दादाने आग लागलेली आहे आणि डी पी दादाने त्याचा गेम ऑन केलेला आहे. जसे आत्ताच आम्ही लाईव्ह संपून आलेलो आहे ते डी पी दादावरती की डी पी दादाने गेम ऑन केलेला आहे. तर मित्रांनो, गणूदादा आणि निकूताईची झालेली भांडणं आणि पुन्हा एकदा म्हणजे ते मुद्दामून केले का घनश्यामनी, कारण की आज रक्षाबंधनचा एक काहीतरी सण होता आणि त्याच्यामुळं घनश्यामने निकूताईच्या भांडणं करून आणि ते एक नातं त्यांनी तोडून टाकलं, असं काहीतरी झालं आहे का निकीनी त्याच्या म्हणजे पुटरीला जरा जास्त काही पॉप्युलरिटी भेटत नाही म्हणून तिने माघार घेतली का, असं काहीतरी झालं आहे का, तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. त्याच्यानंतर आपण बघितलं की त्या दोघांच्या भांडणामध्ये अरबाज आणि वैभव हा आलाच नाही. अरबाज आणि वैभवने यायला पाहिजे होतं ना. जर का तुमच्या टीमची भांडणं होती तुम्ही यायला पाहिजे होतं प्रत्येक भांडणामध्ये. म्हणजे अरबाज आणि वैभवची भांडणं असू दे किंवा अरबाज आणि निकीची भांडणं असू दे, तेव्हा हा छोटा पोटरीमध्ये येतोच. पण ह्यावेळेस ही दोघं काय मध्ये आलेली नाही. नंतर आपण बघितलं की निकीने अगदी खालच्या पातळीला जाऊन या छोट्या पोटरीला बोलली होती, म्हणजे तू या कानफड्यात वाजवीन, तू कर्मचारी आहेत, एवढ्या खालच्या पातळीला जाऊन बोलली. तरी पण हा म्हणजे काय बोलावं, ह्याला सेल्फ रिस्पेक्टच नाही. हा तरी पण जाऊन त्या निकूताईच्याच टीममध्ये जाऊन तिला तिला मिळवत होता तिच्याच टीममध्ये. त्याच्या टीममध्ये म्हणजे बिग बॉसनेच टाकला होता त्या टीममध्ये, पण तरी पण तो तिकडं विरोध करू शकला असता निकूला, किंवा मग तिकडं काही ना काहीतरी तो करू शकला असता, पण त्यांनी तरी पण ते काय केलं नाही. त्याच्यानंतर आपण बघितलं की बिग बॉसचं मला एक समजत नाही, बिग बॉस काय चमडीगिरी करतो आहे तिकडं. जान्हवीची काय तारीफ करतो आहे की हे सौंदर्य, जान्हवी खूप छान दिसत आहे, मराठमोळं सौंदर्य जणू. हे असं काय, जान्हवी जेव्हा हे हातवारी करते, जेव्हा तुझ्यावरती रिॲक्शन देते, असे मानाबिला हलवती, तिला मुंग्या चावल्यासारखं वागती, उड्या मारती, तेव्हा कुठं असतो हा बिग बॉस? तेव्हा का नाही बोलत? आणि जेव्हा हे असं काहीतरी चमडेगिरी निघते तेव्हाच का बोलतो? आर्याला पण हिला पण. नक्की चालू काय? नक्की त्या बिग बॉसच्या आवाजाचं मागं आहे तरी कोण? तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा. त्याच्यानंतर आपण एक बिग बॉसचं एक सत्य असत्य ही गोष्ट आपल्याला कळाली की एक सत्य होता, ती बोरिंग गोष्ट होती. अभिजित सावंतला तर झोप आली होती, सूरजला तर काय कळलं नव्हतं, डी पी दादालाही काही कळलं नव्हतं, पॅडी दादा जो सूरजला समजतो त्यालाही काही कळलं नव्हतं. एवढं ते बोरिंग गोष्ट होती की एक सत्य होता, सत्य एका घरात राहत होते, सत्य गेला, सत्य बाहेर गेला, असत्य आला, असत्याने सत्याचे कपडे घातले, तो बाहेर गेला, सत्याच्या मुखवटा घातला, असा काही स्टोरी सांगितली. नंतर मग टास्कवरती आला मेन की तुम्हाला जायचं आहे, तुम्हाला एक कमेंट सांगणार, तुम्हाला त्याच्यावरती सांगायचं की ते खरे की खोटे. तुम्ही जर का खरं बोलले, बाहेरची जर का 2 टीम आहे ते जर का एकामेकाला त्यांनी मान्य केलं, म्हणजे टीम बी वाला जर का आतमध्ये गेला, समजा घनश्याम गेला, घनश्यामला विचारलं की तू दोन्ही टीमकडून खेळतोय, तू दोन्ही डबल ढोलकी खेळतोय, घनश्यामने मान्य केलं हां मी खेळतोय. आता त्या टीम ए वाल्यांना टीम बीला मान्य करून द्यायचं की घनश्याम खेळतोय, डबल ढोलकी खेळतोय, आणि त्यांनी यस दाबायचं. यस दाबलं तर मग घनश्यामला काहीतरी बिग बॉस कॉईन्स काही भेटणार आणि मग तो बाहेर येणार आणि तो काहीतरी सेफ असणार. आता आर्याची तिकडं बालिश बुद्धी आपल्याला दिसली. आपल्याला बघितलं की आर्याला विचारलं की बिग बॉसच्या घरात, एकदम सोपा प्रश्न होता की बिग बॉसच्या घरात फक्त तुम्हालाच गेम समजतो का? तर ती म्हणली हां मलाच समजतो. आता ह्याच्यावरती काय उत्तर द्यावं? त्याची टीमनी काय तिला डिफेंड करावं? टीमनी काय समोरच्या टीमला सांगावं? मग ते पण म्हणले ठीक आहे. मग आर्याला काय बिग बॉस कॉईन्स भेटले नाही, ते पण त्याच्यासोबत मान्य झाले आणि ती पण आली बाहेर. तर मित्रांनो असं होतं. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं टीम बी कशी खेळली पाहिजे? टीम बी नडलेली आजच्या आठवड्यात आणि आजच्या ह्याच्यामध्ये. जसं आपण बघितलं पॅडी दादाचा गेम ऑफ झालेला आहे, डी पी दादाचा गेम ऑफ झालेला आहे. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.